कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने सगळा देश हादरला आहे। येथे काम करणाऱ्या एका ज्युनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेला घेऊन डॉक्टरांमध्ये संताप दिसून येत आहे। त्यातच या घटनेचे पडसाद आता गोंदियातही उमटू लागले आहे। गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी घटनेचा निषेध करीत कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहण्यात आली। तर या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, त्वरित ऑडिट करून सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना लागू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। रुग्णसेवेवर परिणाम हा होणार की ओपीडी आणि जे आपले नॉर्मल ऑपरेशन्स आहेत ते सगळे बंद आहेत। अजूनही जे इमर्जन्सीचे ऑपरेशन आणि इमर्जन्सीच्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत त्या अजूनही चालू आहेत। आम्ही त्यांना ते बंद नाही करत आहोत, पण आमच्या जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप बंद करणार नाही। आमची मुख्य मागणी ही आहे की पहिले तर म्हणजे ती जी केस आहे ती पूर्णपणे चांगल्यापैकी त्याचा डिसिजन यावा। दुसरं म्हणजे आम्हाला सुरक्षा मिळावी। आमच्या डॉक्टरांना, आमचे फिमेल कॉलिग डॉक्टर, स्त्री डॉक्टरांना सुरक्षा मिळावी, सुरक्षित जागा राहावी, सुरक्षाचे आपले बल राहावे, CCTVs राहावे, कॅमेराज राहावे। या सगळ्यांनी त्यांना ज्यांना म्हणजे चांगलं ज्यांनी कामाला मदत होईल ते सगळं मिळावं। आम्ही पेशंट होण्यासाठी आहोत। कलकत्त्यामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही GMC मार्ट, आसमी, GMC मार्ट व विद्यार्थी MBBSचे सर्व मिळून आम्ही तीव्र निषेध नोंदवलेला आहे। आम्ही याचा निषेध नोंदवण्यासाठी काल आमची जी OPD होती ती बंद ठेवली होती, इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवली होती व आज आम्ही एक कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं, जेणेकरून लोकांनासुद्धा या विषयावर संवेदनशीलता यावी आणि त्यांना पण कळावे की काय चालू आहे, काय होत आहे आपल्या देशात आणि डॉक्टरांसोबत काय अन्याय होत आहे। ही कॅन्डल मार्च आम्ही आमच्या हॉस्टेलवरून सुरू करून आमच्या सर्व महिला विद्यार्थिनी, महिला डॉक्टर्स, महिला रेसिडेंट डॉक्टर्स यांच्यासोबत मिळून आम्ही आमच्या गोंदियाच्या मुख्य चौकातून जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा मार्केटवरून येऊन आपल्या कॉलेजला संपवली आहे। ही आमची कॅन्डल मार्च खूप व्यवस्थितपणे गेली। आमच्या लोकांनी आमच्या डॉक्टर आजच्या मार्चमध्ये आमच्याकडे कमी 400 ते 500 डॉक्टरचा सहभाग होता। सर्वांनी आपल्या निषेध नोंदविला आहे। सर्व पातळीवर याचा निषेध करत आहोत। आम्ही प्रत्येक लेवलवर यासाठी आम्ही पुढे जाऊ आणि याचा एक निकाल येण्यापर्यंत आम्ही याचा निषेध करत राहणार आहे। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी। GB न्यूज गोंदिया।